आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शेवटचं सांगतो अक्षरा, पुन्हा माझ्या भावावर आळ घेतलास ना तर आपलं जे काय नातं उरलंय ना ते बी संपून जाईल. तू तुझ्या हातानं आपल्या संसाराला चूल लावायला निघाली आहेस. यापुढं मला तुझं तोंड बी बघायचं नाही आहे. ब्रो अरे रिलॅक्स. हे बघ, तिच्याकडून चुकून झालं असेल, पण तू शांत डोक्याने विचार कर. अरे असं कोणीही बहिणीसाठी पॉझिटिव्ह होऊ शकतं. ब्रो, अक्षरा आता तुझी बायको आहे, माझी वहिनी आहे. अरे आपणच तर तिला समजून घेतलं पाहिजे ना. तू शांत हो. हे बघ, तिचा गैरसमज झाला असेल. गैरसमज? अरे गैरसमज एकदा होतो, दोनदा होतो, सारखा होत नाही. आणि एकच गोष्ट सारखी व्हायला लागली ना की मग त्याला मूर्खपणा म्हणतात. ब्रो चिल, रिलॅक्स. अरे घडतात अशा गोष्टी. मला आता सहन होत नाही. चल आता, मला इथे एक क्षण बी थांबायचं नाही. बरं ठीक आहे. तू अक्षराला घेऊन घरी जा, आपण यावर नंतर बोलूया. नाही, तुला माझ्या संग यायचं असेल तर चल. बरं ठीक आहे, येतो मी. अक्षरा, माझ्या बोलण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ कर. आणि प्लीज पुन्हा असं काही करू नकोस. चल. ब्रो, ऐक ना, एक रिक्वेस्ट आहे. आता जे काही झालं ते प्लीज घरात कोणाला कळू नको देऊ. ब्रो काय ना, उगाच अक्षराबद्दल कोणाचा गैरसमज होईल. अँड ब्रो आय नो, आज ना उद्या मी काय आहे हे अक्षराला कळून चुकेलच, आणि माझ्याबद्दलचा गैरसमज देखील दूर होईल याची खात्री मला. पण तोपर्यंत आपणच तिला समजून घ्यायला हवं ना. होय भावा, तू अक्षराचा किती विचार करतो आहेस आणि तीच तुझा संशय घेते आहे बघ. हे समजणं लय चुकीचं घडते भावा. मी तिच्या वतीने तुझी माफी मागतो बघ. अरे ब्रो काय करतोय? तिच्यामुळे तुला काय काय सहन करावं लागतंय. या समजामुळे ना मला अपराधी असल्यासारखं वाटतंय बघ. अरे टेक इट इझी ब्रो, टेक इट इझी. आणि जास्त विचार करू नकोस, होईल सगळं नीट. अश्विन, एक सांगू का? अरे असं काय बोलतोयस, सांग की. एक विनंती आहे बघ, हे समजाय ना शर्वरीला सांगू नकोस. अरे त्या बहिणींचं एकमेकांवर लई प्रेम आहे बघ. उगाच ह्या समजायमुळं त्यांच्या मनात तेढ नको बसायला. येस ब्रो, युअर राईट. डोंट वरी, ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच राहील. थँक्यू, लय थँक्यू बघ. तू लय समजून घेतो आहेस आणि समज विचारपूर्वक करतो आहेस भावा. खरंच मला तुझा लय अभिमान वाटतोय बघ.
लावला का नाट अक्षरानं? सुंदरला तिनंच तिकडे बोलवलं होतं ना व? ही अक्षर आहे ना आता माझ्या जास्तच डोक्यात जायला लागली. नॉनसेन्स. सगळा प्लॅन चौपट केला. ही बाई कायम माझ्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेत असती या. कायमची माझ्या आयुष्याला लागलेली अमावस्याची काळी भावली हाय ही. मी बी काही कमीची नाही. शर्वरीला काही बी सांगू नको असं सुंदर म्हणाला ना व? पर नाही, आता शर्वरीला समद कळायला पाहिजे. मग बघू या बहिणी बहिणी किती उड्या मारतायत ते. अक्षरा, का अशी वागतेस तू? काय झालंय तुला? कितीदा समजावलं आहे की अश्विन चुकीचा नाही, तरी बी तुला ते पटतच नाही बघ. आणि ह्या समद्यात आपलं नातवी पणाला लावायला लागलीस तू. अक्षरा, अगं आपल्यातली दरी वाढायला लागली आहे आणि ह्याचं तुला देणंघणच नाही बघ. जीजू, काय झालं? भांडलात की काय ताईशी? शर्वरी, अगं काय बोला? अगं असं काय नाही आहे, ते जरा कामाचं टेन्शन आहे म्हणून. कामाचं टेन्शन? होय, एकानं कामात फसवलं आहे बघ, त्याच्यामुळे चिडचिड होते माझी. ओ. कधी कधी कामाचं टेन्शन असलं की होतं असं. मी समजूच शकते. गोडाऊनचा प्रकार झाल्यानंतर अश्विनही असंच काहीतरी वागतोय. मध्येच चिडतो, मध्येच रडतो, मध्येच स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप करतो. खूप टेन्शन घेतलंय त्याने. काळजी वाटते हो त्याची. शर्वरी, डोक्यातला विचार असले ना की होतं असं कधी कधी. पण या सगळ्यामुळे ताईचा गैरसमज झाला. गैरसमज? अश्विन मला हर्ट करेल, मला त्रास देईल या भीतीमुळे ती अश्विनवर चिडली. काय?